आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण संदेश. देशभर 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या 100 कोटी मात्रांचा टप्पा आपण ओलांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारनं त्यासाठी अनेकविध सुविधा दिल्या आणि उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं वाटचाल गतीनं सुरू आहे. या कार्यात डॉक्टर, परिचारिका तसंच अन्य अनेक लोकांनी योगदान दिलं आहे. त्या सर्वांचा आकाशवाणीला अभिमान आहे. श्रोतेहो, एक जरूर लक्षात ठेवा, लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही, त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. ठळक बातम्या. नव्या सामर्थ्यशील भारताचं निर्माण करण्यात नव्या कृषी पदवीधर संशोधकांनी योगदान देण्याचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 35व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी प्रतिपादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामार्फत भारताला उपलब्ध करून दिलेली लोकशाही संसदीय लोकशाहीचं उत्तम प्रारूप म्हणून जगन्मान्य. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नागपूर अधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा घेतला आणि मराठी ही देशाची संपर्क भाषा व्हावी. 67व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संशोधक डॉ. मधुकर रामदास जोशी यांची मागणी. नव्या आणि सामर्थ्यशील भारताचं निर्माण करण्यात नव्या कृषी पदवीधर संशोधकांनी योगदान द्यावं. अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण भारताला आता ह्या संशोधकांनी दर्जेदार आणि अधिक पोषण मूल्य असणाऱ्या कृषी उत्पादनांची निर्मिती करावी, असं आवाहन राज्यपाल तथा कृषी विद्यापीठ कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी आज अकोला इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 35व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी केलं. भगतसिंग कोश्यारी हे या समारंभाला आभासी पद्धतीनं उपस्थित होते, तर राज्याचे कृषी मंत्री आणि विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादाजी भुसे प्रत्यक्षरित्या उपस्थित होते. या दीक्षांत समारंभात एकूण 3559 स्नातकांना निरनिराळ्या विषयात पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये बीएससी कृषी 2489, उद्यानविद्या 187, वनविद्या 28, कृषी जैव तंत्रज्ञान 111, कृषी व्यवसाय व्यवस्थापन 70, बीएससी अन्नशास्त्र 81, बीटेक कृषी अभियांत्रिकी 89, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखेमध्ये एमएससी कृषी 218, उद्यानविद्या 31, वनविद्या 2, कृषी अभियांत्रिकी 7, एमबीए कृषी 19 तर पीएचडी 27 इत्यादींचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोममध्ये युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली. बैठकीदरम्यान भारत आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. यात राजकीय आणि सुरक्षा संबंध, व्यापार आणि गुंतवणूक, आर्थिक सहकार्य तसंच मागील शिखर परिषदेत मान्य झालेल्या रोडमॅप 2025चा समावेश करण्यात आला. त्यासोबतच हवामान बदल, कोविड-19 साथीच्या आजारावर देखील चर्चा करण्यात आली. युरोपियन युनियनच्या नेत्यांनी भारताच्या लसीकरणातील उत्कृष्ट प्रगतीबद्दल भारताचं अभिनंदन केलं. मोदी यांनी इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा येत्या 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असून परीक्षार्थी तसंच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 30 आणि 31 ऑक्टोबरला लोकल रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असं पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना दिवाळी सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी गोंदियाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. दरम्यान राज्य शासनानं दिवाळी सणापूर्वी धान खरेदी केंद्र सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाची पूर्ती व्हावी यासाठी पटेल यांनी पाठपुरावा कायम ठेवला. त्यामुळे येत्या शनिवारपासून गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्राप्त निर्देशानुसार मार्केटिंग फेडरेशनचे 107 तर आदिवासी विकास महामंडळाचे 44 केंद्र सुरू होणार आहेत. जगातील अनेक देशांच्या व्यवस्थेचा, त्यांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून आजच्या घडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामार्फत भारताला उपलब्ध करून दिलेली लोकशाही व्यवस्था हीच सर्वोत्तम असून संसदीय लोकशाहीचं उत्तम प्रारूप म्हणून ती जगन्मान्य आहे, असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामार्फत आयोजित छात्र संसद या कार्यक्रमात केलं. भारतात अनादी काळापासून लोकशाहीची मूल्ये जोपासली जात असून भारतीय लोकशाही
लोकशाही ही संक्रमणाच्या टप्प्यातून जात आहे. या प्रवासात तिचं नवीन स्वरूप समोर येत असून ही लोकशाही अजून प्रगल्भ आणि समृद्ध होत असल्याचं ते म्हणाले. देशातील लोकशाही दृढ आणि मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांची अभिरूप संसद निर्माण करून नागपूर विद्यापीठानं एक स्तुत्य उपक्रम राबविला असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. येत्या 7 डिसेंबरपासून होणाऱ्या विधानसभेच्या नागपूर अधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात आज सार्वजनिक बांधकाम, पदुम, वने आणि सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा घेतला. स्थानिक प्रशासनानं पूर्वतयारीसाठी घेतलेल्या आघाडीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. कोरोनाच्या सावटामध्ये नागपूर इथं 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन प्रस्तावित आहे. नागपूर जिल्हा प्रशासनानं या संदर्भातील तयारी सुरू केली आहे. यापूर्वी विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली 18 ऑक्टोबरला बैठक झाली होती. त्यामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्याबाबत सूचना करण्यात आली होती. त्यानंतर आज राज्यमंत्र्यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. अधिवेशनासंदर्भात अधिकृत घोषणा मुंबई इथं होणार आहे. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे ज्येष्ठ संगीत संयोजक शेखर दंडे 26 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले. त्यांनी 1995 साली सर्वप्रथम रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर संगीतकार म्हणून कार्यभार स्वीकारला होता. 23 ऑक्टोबर 2006 साली ते आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर रुजू झाले. संगीत संयोजक म्हणून त्यांना नुकतीच अ श्रेणी प्राप्त झाली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोली माजरी क्षेत्रातील एकोणा विस्तारीकरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रलंबित प्रश्न पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी हस्तक्षेप केल्यामुळे यशस्वी मध्यस्थीतून अखेर मार्गी लागला आहे. वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकल्पातील सुमारे 850 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना येत्या जानेवारी 2022 पासून नोकरी देण्याचं लेखी स्वरूपात मान्य केल्यानं प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातल्या धामणगाव देशमुख धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरून जाण्या-येण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी घेऊन लोणघाटच्या शेतकऱ्यांनी पाण्यात बसून आंदोलनाला सुरुवात केली होती. परंतु उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यावर त्यांना रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सारिका भगत यांनी माहिती घेऊन मागण्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानं उपोषणकर्त्यांनी आपलं आंदोलन तुर्तास स्थगित केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी अकोला जिल्ह्यानं 127 कोटी रुपये नुकसानीची मागणी केली होती. त्यापैकी 84 कोटी रुपये अकोला जिल्ह्याला प्राप्त झाले असून ही रक्कम दिवाळीपूर्वी वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दादा भुसे यांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली. ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभापूर्वी आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठी ही साऱ्या देशाची संपर्क भाषा व्हावी असं आग्रही प्रतिपादन 67व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध संशोधक डॉ. मधुकर रामदास जोशी यांनी आज हिंगणा इथं केलं. विदर्भ साहित्य संघाच्या 67व्या विदर्भ साहित्य संमेलनाचं उद्घाटन संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणात आज झालं. संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्री गो देशपांडे, स्वागताध्यक्ष आमदार विकास ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. उल्हास मोगलेवार, मुख्य संयोजक डॉ. गणेश चव्हाण, सचिव उदय मोगलेवार, कार्याध्यक्ष डॉ. आरती मोगलेवार, कोषाध्यक्ष डॉ. गणेश मायवाडे, विदर्भ साहित्य संघाचे संमेलन समितीचे आमंत्रक डॉ. रवींद्र शोभणे, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र डोळके, माधव सरपोतदार, जिल्हा परिषद सभापती उज्ज्वला बोढारे, सदस्य दिनेश बंग इत्यादी प्रामुख्यानं व्यासपीठावर उपस्थित होते. मराठी भाषा, तिचा उगम, सद्यस्थिती, भविष्य याबाबत सखोल अभ्यास आणि चिंतन डॉ. म. रा. जोशी यांनी त्यांच्या भाषणात मांडलं. मराठी ही देशाची चांगली संपर्क भाषा होऊ शकते, कारण अनेक संत देशाच्या विविध प्रांतात गेले आणि तिथं त्यांनी त्या भाषेत साहित्य निर्मिती केली. मराठीच्या अनेक थोर सारस्वत पुत्रांनी शतकानुशतके मराठी वाङ्मयाला जी भव्यता आणून दिली, त्याला अभिजात सौंदर्य, लावण्य आणि माधुर्याचा गोडवा दिला. याचा विसर पडू नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नव्या सामर्थ्यशील भारताचं निर्माण करण्यात नव्या कृषी पदवीधर संशोधकांनी योगदान देण्याचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 35व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी प्रतिपादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामार्फत भारताला उपलब्ध करून दिलेली लोकशाही संसदीय लोकशाहीचं उत्तम प्रारूप म्हणून जगन्मान्य. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नागपूर अधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा घेतला. आणि
मराठी ही देशाची संपर्क भाषा व्हावी. 67व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संशोधक डॉ. मधुकर रामदास जोशी यांची मागणी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.